मग काय म्हणता, तर पुढच्या वर्षीच्या तयारीसाठी सुरुवात केल्यानंतर स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. एवढा दिवस गायब होतो त्यासाठी माफी असावी. सॉरी. तर आज आपण बोलणार आहोत एकदम महत्वाच्या मुद्द्याबद्दल. अशा मुद्द्यावर आपण बोलत नाही, पण यावर कोणी बोलणं झालंय म्हणून आपल्याला बोलावंच लागल. बदलणार की संविधान पण बदलणार. मी तर म्हणतोय ना, बदलायलाच पाहिजे. तर आज आपण बोलणार आहोत दिनेश भाऊ बद्दल, संविधानाबद्दल आणि मालेगावच्या केस बद्दल. एवढंच म्हणून की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नंतरच आपलं ओपिनियन द्या. सगळ्यांना माहिती आहे मालेगाव मध्ये घडलेली सगळ्यात बेकार घटना. 3 वर्षाची चिमुकली, तिच्यावर एका 24 वर्षाच्या भडव्याने अत्याचार करून तिचा जीव घेतला, ज्याचं नाव आहे विजय बाराचा. माणूस म्हणायच्या पण हे लायकीचं नाही. सगळ्यांना त्याचं तडपू तडपू मेलेलं तोंडच पाहिजे, ही सिस्टम कडून अपेक्षा आहे. अरे भीक नको, न्याय द्या. मला करायला फाशी द्या. आता या सगळ्यामध्ये काही जण संविधानाला नावं ठेवायलेत, कायदा बदला म्हणायलेत. आणि हीच नाही, अशी कोणती बी घटना झाली आणि जर न्याय भेटला नाही तर कायद्याला नावं ठेवले जातात, म्हणतात कायदा दलिंदर आहे. सिरियसली भाऊ, अक्कल आहे तुम्हाला? आता मालेगावच्याच केसचं उदाहरण घ्या. विजय बाराच्याला पोलिसांना पकडलं, त्यानं पोलिसांना सगळं सांगितलं आणि मग त्याच्यावर BNS सेक्शन 66 आणि BNS सेक्शन 103 नुसार गुन्हा दाखल झाला. आता या गुन्ह्यामध्ये शिक्षा काय? मिनिमम 20 वर्षाची जेल, लाईफ टाइम जेल आणि मृत्यूदंड सुद्धा. आता कायद्यामध्ये तर लिहिलेलंच आहे, त्याला त्याच्या गुन्ह्यानुसार शिक्षा द्या. आता सिस्टमचं काम आहे की याला लवकरात लवकर मारून टाकलं पाहिजे, याला जगायचा काय अधिकार नाहीच आहे. मग यामध्ये दोष कोणाचा आहे तुम्ही मला सांगा, सिस्टमचा का संविधानाचा? सिस्टमचा. पण आता फॅशनच झाली संविधानाला नावं ठेवायची, कायद्याला नावं ठेवायची. काय पण झालं ना की संविधान बरोबर नाही, कायदे चांगले नाही भाई. बरोबर आहे ना. आता तुम्हाला एक रिसेंट एक्झाम्पल सांगतो. आसाराम बापू अजून एक 12चा रेपिस्ट सिद्ध पण झालंय. भाऊ त्याची शिक्षा पण भोगायलाय आणि या भडव्या बाबाला सिस्टम देते बेल. बरं बेल दिली ठीक आहे, बेल वरून जेव्हा ते बाहेर येते का, लोक त्याच्या अंगावर फुलं टाकून त्याचं स्वागत करायलेत. भाई ते रेपिस्ट एक. आता जाऊ द्या भाई, काय लोक असतेच अंधभक्त येड्या भोग. लोकांचं जाऊ द्या, पण एका इंटरव्ह्यू मध्ये बागेश्वर धाम बाबाला विचारलं जातंय आसाराम बापू बद्दल तुमचं काय म्हणणं आहे, तर ते काय म्हणतात तुम्ही बघा. आसाराम बापू उनको भी मिले नहीं है, पर वीडियो पर ही देखा है. क्या कहेंगे उनके बारे में? भगवान की सब अपनी जगह सब ठीक है. आपको पता है कितने गंभीर आरोप हैं? बिल्कुल आरोप है. तो कुछ कहना नहीं चाहते? क्या कहेंगे, सब अपनी जगह, सब लोग अपनी जगह ठीक है. प्रेमानंद महाराज ते तर सगळ्यांचे लाडके आहे भाई, ते पण आसाराम बापू बद्दल काय बोलतात तुम्ही बघा. कि आसाराम मेरे राम, मेरे ठाकुर. वो चाहे बाहर खेले चाहे इधर खेले, वो चाहे माया का खेल खेले चाहे ब्रह्म का खेल खेले, मेरे लिए वो भगवान है. कि आसाराम जी को अतिशय प्रचार से बचना चाहिए और अब उनको छोड़ देना चाहिए. बहुत हो चुका, अब अत्याचार नहीं होना चाहिए. और मैं आपका संदेश माननीय प्रधानमंत्री तक पहुंचाऊंगा. आता या बाबांना एवढे लोक फॉलो करते भाई, आणि या बाबांचं म्हणणं काय, एक रेपिस्ट बरोबर आहे, रेप करणं बरोबर आहे भाई. आता इथं तुम्ही नाही बोलणार भाई, इथं काय बोललं तर तुमच्या भावना दुखत्या, पण कायदा बदला एवढं तुम्ही लगेच बोलते भाई. म्हणजे आपल्या देशात एका रेपिस्टला एवढी इज्जत द्यायलेत, त्याने जे केलं ते बरोबर केलं म्हणायलेत, त्याला देव म्हणायलेत, भगवान म्हणायलेत, आणि उद्या हेच लोक संविधानाला नाव ठेवायलेत. वा भाई. स्वतः संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, संविधान तेव्हाच चांगले जेव्हा त्याला चालवणारे चांगले असतील. नाहीतर संविधान किती पण चांगलं असू, जर त्याला चालवणारे वाईट असतील तर त्या संविधानाचा काहीच अर्थ नाही. आणि तेच मुद्दा आहे, संविधान चांगले, कायदा पण चांगला आहे, पण त्याला चालवणारे भाडखाऊ आहेत. आणि संविधानाला तेच लोक नावं ठेवते ज्यांना संविधान माहितच नाही. बाबासाहेबांबद्दल आवाज आता आपला लास्टचा मुद्दा म्हणजे दिनेश भाऊ. याला काही संविधान प्रेमीनं खूप मारलं आणि त्याची चुकी काय होती? काहीच नाही. अरे बदलणार की संविधान पण बदलणार, कायदा पण बदलणार, तडफडून मारण्यात येणार, भरचौकात फाशी पण होणार. फक्त ही जी वेळ आहे ना, गरीबाच्या मुलीवर आली ना, ती वेळ एका मंत्र्याच्या मुलीवर आली पाहिजे. यामध्ये काय अपमान झाला भाऊ संविधानाचा, जे तुम्हाला एवढा राग आला? त्याचे शब्द जराशे चुकले असते, पण तुम्हाला एका साध्या रीलचा अर्थ कळेना, तुम्हाला ते समजून घेता येणार आणि तुम्ही संविधान वाचवणार. एका चुकी नसलेल्या पोराला कुत्राने मारणार आणि आम्ही संविधान वाचवणार. आवाज काढणार, संविधान तोडून आम्ही संविधान वाचवणार. वेल डन.
आपलं संविधान सांगते की एका निर्दोष व्यक्तीला कधीच शिक्षा नाही झाली पाहिजे. मग तुला कोणा अधिकार दिला भाई चूक बरोबर न बघता डायरेक्ट त्याला शिक्षा द्यायचा? संविधानाचा अपमान तर तूच करायलाच भाऊ. असं कसं वाचवणार संविधान? दिनेश भाऊची मी सगळी आयडी बघितली पण मला कुठेच जाणवलं नाही की भाऊने कधी संविधानाचा किंवा आंबेडकरांचा अपमान केला असं. ठीक आहे भाई, संविधान बदलणार असे शब्द ऐकून तुला राग आला, पण ही पद्धत नाही ना भाऊ तुझी राग दाखवायची. हा राग तिथे दाखव जिथं खरंच संविधानाचा अपमान व्हायलाय. मला शेवटी एवढंच सांगायचं की संविधान बदलणार, कायदा बदलणार असे शब्द बोलण्याआधी तुम्ही चांगला अभ्यास करा, 100 वेळा विचार करा. तुम्ही नाही बोलणार असे शब्द. कारण नेहमी लक्षात ठेवा, कायदा चांगला आहे, संविधान चांगलंच आहे, पण त्याला चलवणारे नाही.